नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET 2025 जी 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. तर TET 2025 करता मानसशास्त्र या विषयावरील महत्त्वपूर्ण असणारे 30 प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आजचा हा व्हिडिओ TET पेपर 1 आणि पेपर 2 साठी या दोन्ही पेपरकरता खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. आतापर्यंत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने मानसशास्त्र या विषयावर ज्या पद्धतीचे प्रश्न विचारले होते, त्या स्वरूपाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि प्रथम जर आपला व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमधील आपला पहिला प्रश्न काय आहे? शिकण्याची सर्वात प्रभावी पद्धत कोणती आहे? बघा या ठिकाणी शिकण्याची सर्वात प्रभावी पद्धत कोणती आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रो, अनुकरण पद्धती, अनुकरण आणि पुनरावृत्ती, समस्या अवधान आणि अन्वेषण, केवळ शिक्षकांनी दिलेले ज्ञान आणि उच्च आवाजात वाचन. तर शिक्षणाची सर्वात प्रभावी पद्धत म्हटलं तर ती कोणती असणार आहे विद्यार्थी मित्रो? यापैकी सर्वात प्रभावी दिलेल्या पर्यायापैकी म्हटलं तर काय आहे? तर समस्या समाधान आणि अन्वेषण. ओके, एक्सप्लोरेशन. पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. बघा काय असतं समस्या समाधान आणि अन्वेषण? याने काय होतं तर समस्या समाधान आणि अन्वेषणामुळे विद्यार्थी जे असतात हे सक्रियपणे सहभागी होतात, ज्यामुळे या संकल्पनांची त्यांना सखोल आणि समज जो आहे तो विकसित होतो. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. बालकांच्या विकासावर खालीलपैकी कोणत्या घटकांचा परिणाम होतो? बघा बालकाच्या विकासावर खालीलपैकी कोणत्या घटकाचा परिणाम होतो? फक्त अनुवांशिक, फक्त पर्यावरणीय घटक, अनुवांशिक आणि पर्यावरणीय, दोन्ही घटक की वरीलपैकी कोणताही नाही. तर विद्यार्थी मित्रो, बालकाचा ज्यावेळी विकास असतो तर त्या विकासाच्या वेळी बालकावरती अनुवांशिक आणि पर्यावरणीय या दोन्ही घटकांचा जो आहे हा परिणाम होत असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी बालकाच्या विकासावर अनुवांशिक आणि पर्यावरणीय या दोन्ही घटकाचा परिणाम होत असतो. बघा आता बालकाचा विकास आणि अनुवांशिक व पर्यावरणीय घटक यांचा जो आहे या क्रियेचा काय आहे तर यांचा परस्पर जो आहे परस्पर काय या क्रियेचा हा परिणाम आहे. ओके, बालकाचा विकास हा अनुवांशिक आणि पर्यावरणीय घटकाचा जी क्रिया आहे याचा परस्पर परिणाम होय. यानंतर पुढील प्रश्न बघा. सर्वसमावेशक शिक्षण. ओके, सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे काय? बघा फक्त विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना एकत्र शिक्षण, फक्त हुशार विद्यार्थ्यांसाठी शिक्षण की गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षण? आता सर्वसमावेशक शिक्षणामध्ये काय येतं तर यामध्ये सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांचा समावेश त्याच्यामध्ये होणार, म्हणजेच सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांचा एकत्र शिक्षण. पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर बघा स्पष्टीकरण समजून घेऊया. आता सर्वसमावेशक शिक्षणामध्ये काय होतं तर सर्वसमावेशक शिक्षणाचा उद्देश हा सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या विविध गरजा पार्श्वभूमी विचारात घेऊन एकाच छताखाली शिक्षण देणे आहे. ओके, एकाच छताखाली त्यांना त्यांची पार्श्वभूमी त्यांच्या गरजा या लक्षात घेऊन त्यांना एकाच छताखाली शिक्षण देणे म्हणजे सर्वसमावेशक शिक्षण होय. यानंतर पुढील प्रश्न बघा. बालकेंद्रित शिक्षण. ओके, चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो. तर बालकेंद्रित शिक्षण या पद्धतीत शिक्षकाची भूमिका काय आहे? नियंत्रक आणि हुकुमशहा, केवळ माहितीचा स्रोत, सुगमकर्ता आणि मार्गदर्शक किंवा परीक्षा घेणारा? तर यामध्ये शिक्षकाची जी भूमिका असते विद्यार्थी मित्रो ही कशी असते या ठिकाणी? बघा तर सुगमकर्ता आणि मार्गदर्शक. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. याचं थोडंसं आपण स्पष्टीकरण जाणून घेऊया. काय होतं बघा तर बालक केंद्रित शिक्षणामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रक्रियेला काय करतो? मदत करतो आणि मार्गदर्शन त्या ठिकाणी करतो. त्यामुळे सुगमकर्ता आणि मार्गदर्शक त्या ठिकाणी असला पाहिजे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. जीन पियाजे. ओके, पियाजे यांच्यामध्ये विकासाची कोणती अवस्था तर्कसंगत विचार अमूर्त संकल्पनांशी संबंधित आहे? बघा मूर्त क्रियात्मक अवस्था, संवेदीकारक अवस्था, औपचारिक क्रियात्मक अवस्था की पूर्व क्रियात्मक अवस्था? तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी जी औपचारिक क्रियात्मक अवस्था आहे पर्याय क्रमांक सी फॉर्मल ऑपरेशन स्टेज हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे.
बघा, जीन पियाजे यांची जी औपचारिक क्रियात्मक अवस्था फॉर्मल ऑपरेशनल स्टेज जे आहे काय सांगते, तर यामध्ये व्यक्ती अमूर्त संकल्पनांना तर्कसंगत विचार विकसित करतो. ओके, व्यक्ती काय करतो, अमूर्त संकल्पना ज्या आहेत याच्यामध्ये तर्कसंगत विचार हा विकसित करतो. यानंतर पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते मूल्यमापन शिकण्याच्या प्रक्रियेत सतत केले जाते? सर्वकष मूल्यमापन, निदानात्मक मूल्यमापन, रचनात्मक मूल्यमापन की वरीलपैकी कोणतेही नाही? तर विद्यार्थी मित्रो, पर्याय क्रमांक सी रचनात्मक फॉर्मेटिव्ह असेसमेंट हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. हे शिकण्याच्या प्रक्रियेत सतत केले जात असतं. बघा, रचनात्मक मूल्यमापन म्हणजेच काय, फॉर्मेटिव्ह असेसमेंट. रचनात्मक मूल्यमापन हे शिकण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे निरीक्षण करण्यासाठी सतत केले जात असते. यानंतर पुढचा प्रश्न बघा, वर्तणुकीच्या विकासासाठी सर्वात योग्य दृष्टिकोन कोणता आहे? वर्तणूकवादी, संज्ञानात्मक, मानस सामाजिक की मानवतावादी? ओके, तर विद्यार्थी मित्रो, वर्तणुकीच्या विकासासाठी सर्वात योग्य दृष्टिकोन कोणता आहे? तर तो आहे वर्तणूकवादी. त्यामुळे पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं बिहेवियरिस्ट हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रो, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आगामी TET परीक्षेकरता महत्त्वपूर्ण सेशन्स आपल्या या चॅनलवरती आपण घेणार आहोत. त्याकरता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. सोबतच व्हिडिओ कसा वाटला, कोणत्या प्रश्नासंदर्भात अडचण वाटली तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. मी तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी रिप्लाय करीन. ओके, चला बघा, वर्तणूकवादी. आता वर्तणूकवादीमध्ये काय आहे विद्यार्थी मित्रो, तर यामध्ये जे आहे दृष्टिकोन वर्तन हे प्रतिसादावर लक्ष केंद्रित करते. ओके, वर्तणूकवादी दृष्टिकोन काय करते, वर्तन आणि प्रतिसाद जे आहेत यावरती लक्ष केंद्रित करतो. पुढील प्रश्न बघा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 नुसार शिक्षणाचा उद्देश काय आहे? बघा, फक्त चांगले गुण मिळवणे, केवळ नोकरीसाठी विद्यार्थी तयार करणे, सर्वांगीण विकास की उच्च शिक्षणाची तयारी? विद्यार्थी मित्र, अतिशय सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे हा. सर्वांगीण विकास. बघा विद्यार्थी मित्र, प्रश्न जरी सोपे वाटत असले तरी महत्त्व खूप मोठं आहे प्रश्नांचं. ओके, सोपे प्रश्न देखील परीक्षेमध्ये खूप गेम चेंजर त्या ठिकाणी ठरू शकतात. बघा, या ठिकाणी काय आहे, तर NEP 2020 नुसार शिक्षणाचा उद्देश विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे आहे, ज्यात विद्यार्थी वैचारिक आणि व्यावहारिक कौशल्य समाविष्ट आहेत. यानंतर पुढचा प्रश्न बघा, मराठी व्याकरणानुसार. बघा, मराठी व्याकरणाचा प्रश्न यामध्ये आलेला आहे. तो झाडावर चढला या वाक्यात झाडावर हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? कालवाचक, स्थळवाचक, रीतिवाचक, परिणामवाचक? झाड एक काय आपल्याला ठिकाण ठिकाण दर्शवलं आहे. कोणतं आहे मग हे? स्थळवाचक विशेषण. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, मानवी शरीरात पाण्याची सर्वात जास्त गरज कोणत्या अवयवाला असते? बघा, आपल्या मानवी शरीरात पाण्याची सर्वाधिक गरज कोणत्या अवयवाला असेल? स्नायू, मेंदू, हाडे की रक्त? तर मानवी शरीरात पाण्याची गरज ही सर्वाधिक म्हटलं तर ही कशाला आहे? तर ही आहे स्नायूला. कशाला आहे? सॉरी, या ठिकाणी सर्वाधिक गरज ही मेंदूला असते. ओके, आपला जो मेंदू आहे, ओके, मेंदूला सर्वाधिक गरज त्या ठिकाणी असते. बघा, मानवी मेंदूला शरीरात सर्वात जास्त जी आहे पाण्याची गरज असते. आता याचं स्पष्टीकरण या ठिकाणी आपण समजून घेऊया. बघा, मेंदूमध्ये सुमारे 75% जे आहे ते पाणी असतं आणि तो शरीरातील सर्वात जास्त पाणी वापरणारा अवयव आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते गणित शिक्षणाचे उद्दिष्ट नाही? बघा, समस्या समाधान कौशल्य विकसित करणे, तर्कशुद्ध विचार विकसित करणे, फक्त सूत्रांचे ज्ञानपाठ करणे की अमूर्त विचार करण्याची क्षमता विकसित करणे? तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी गणित शिक्षणाचे उद्दिष्ट नाही असं म्हटलेलं आहे. आता गणित विभागामध्ये गणित शिक्षणामध्ये आपण जर बघितलं तर यामध्ये आपल्याला काय कळणार आहे, तर यामध्ये आपण समजू शकतो की गणित शिक्षणाचे योग्य उद्दिष्ट काय आहे, तर कल्पनाशक्ती आणि विचार जे आहेत. तर यामध्ये काय आहे, तर फक्त सूत्रांचे ज्ञान पाठ करणे हे याचं उद्दिष्ट नाही आहे. ओके, यामध्ये समस्या समाधान कौशल्य विकसित झाली पाहिजे, तर्कशुद्ध विचार जे आहे ते विकसित झाले पाहिजे आणि अमूर्त विचार करण्याची क्षमता देखील विकसित झाली पाहिजे. फक्त काय, सूत्रांचे ज्ञानपाठ करणे हे त्या ठिकाणी नसलं पाहिजे. ओके, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर बघा, थोडंसं बघा काय याचं स्पष्टीकरण आपण समजून घेऊया कशा पद्धतीने. केवळ गणित शिक्षण सूत्रांचे ज्ञान पाठ करणे नाही, तर त्यामागील संकल्पना समजून घेणे. काय आहे?
केवळ सूत्रांचे ज्ञानपाठ करणे नाही तर त्यामागील संकल्पना समजून घेणे हे याचं उद्दिष्ट आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, विज्ञानाच्या दृष्टीने प्रकाश संश्लेषण फोटोसिन्थिसिस प्रक्रियेसाठी कोणता घटक आवश्यक नाही? बघा या ठिकाणी सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन की पाणी. आता प्रकाश संश्लेषणामध्ये सूर्यप्रकाश सगळ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. सर्वात महत्त्वाची भूमिका प्रकाश संश्लेषणामध्ये कशाची आहे? तर ते आहे सूर्यप्रकाश. सर्वाधिक महत्त्वाचं काय? सूर्यप्रकाश. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड ऑब्वियसली तो लागतो. पाणी देखील आहे. यामध्ये ऑक्सिजनची काहीच भूमिका नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक सी ऑक्सिजन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा ऑक्सिजन प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत तयार होत नाही आणि तो आवश्यक देखील नाही. त्यामुळे ऑक्सिजन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, बालकांमध्ये सृजनशीलता क्रिएटिव्हिटी विकसित करण्यासाठी शिक्षकांनी काय करावे? त्यांना फक्त पुस्तकातील ज्ञान शिकवावे, कल्पनाशक्ती आणि विचारांना प्रोत्साहन द्यावे, त्यांना फक्त काय करायचे हे सांगावे, त्यांच्या सुखांसाठी त्यांना शिक्षा द्यावी. बघा काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर? तर विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर आहे त्यांच्या कल्पनाशक्ती आणि विचारांना प्रोत्साहन त्या ठिकाणी दिले पाहिजे, ज्यामुळे विद्यार्थ्यामधील जी सृजनशीलता आहे विद्यार्थ्यातील सृजनशीलता ही विकसित होईल. त्यानंतर पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा कल्पनाशक्ती आणि विचारांना प्रोत्साहन दिल्याने विद्यार्थी नवीन कल्पना आणि उपाय शोधू शकतात. यानंतर पुढचा प्रश्न बघा, समाजातील विविधतेचा डायव्हर्सिटी आदर करण्यासाठी शिक्षकांनी काय करावे? समाजातील विविधतेचा आदर करण्यासाठी शिक्षकांनी काय करावे? फक्त एकच भाषा शिकवावी, विद्यार्थ्यांना त्यांच्या संस्कृती आणि पार्श्वभूमीचा आदर करायला शिकवावे, सर्व विद्यार्थ्यांसोबत एकसारखे वागावे, त्यांच्यातील फरक लक्षात घेऊ नये आणि विविध संस्कृतीबद्दल दुर्लक्ष करावे. तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी काय असणार आहे? बघा विद्यार्थी मित्र आपल्याला या ठिकाणी समाजातील विविधता जर शिक्षून घ्यायची असेल तर शिक्षकांसाठी महत्त्वपूर्ण आहे ते म्हणजे तर विद्यार्थ्यांची जी संस्कृती आहे ते संस्कृती आणि त्यांच्या पार्श्वभूमीचा आदर करायला शिकवावे. विद्यार्थ्यांना काय त्यांच्या संस्कृती आणि पार्श्वभूमीचा आदर करायला शिकवावे. त्यामुळे पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा विद्यार्थ्यांना त्यांच्या संस्कृती आणि पार्श्वभूमीचा आदर करायला शिकवावे, जेणेकरून विद्यार्थी काय करतात ते त्यांच्या संस्कृती आणि पार्श्वभूमीचा आदर करायला लागल्याने इतरांच्या देखील ते आदर त्या ठिकाणी करतील. चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, तत्पूर्वी विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. व्हिडिओ जर आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. म्हणजे TET 2025 करता आगामी जे व्हिडिओ येतील त्या व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. चला यानंतर आपण TET संदर्भात परिसर अभ्यास, गणित हे सर्व विषयाचे जे आहेत व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती घेणार आहोत. त्याकरता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. चला प्रश्न बघा, मानसिक आरोग्य मेंटल हेल्थ चांगले राखण्यासाठी कोणता उपाय योग्य आहे? फक्त अभ्यास करणे, शारीरिक व्यायाम आणि योग्य आहार, जास्त वेळ TV पाहणे की मित्रांसोबत बोलणे? आता मानसिक आरोग्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे विद्यार्थी मित्र? कोणता उपाय त्या ठिकाणी योग्य असेल मानसिक आरोग्यासाठी? तर शारीरिक व्यायाम आणि योग्य आहार. बघा हे त्या ठिकाणी उपाय योग्य आहे. बघा काय होतं तर शारीरिक व्यायाम आणि योग्य आहार हा मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे, कारण शरीर आणि मन यांच्यामध्ये संबंध असतो. त्यामुळे शारीरिक व्यायाम आणि योग्य आहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, बालकांचे भावनिक बुद्धिमत्ता इमोशनल इंटेलिजन्स विकसित करण्यासाठी शिक्षकांनी काय करावे? त्यांच्या भावना व्यक्त करण्यास परवानगी देऊ नये हे नसणार आहे. एलिमिनेट. विद्यार्थी मित्र काय काय प्रश्न जे आहेत आपण एलिमिनेशन ऑप्शननं देखील सोडवू शकतो. जे आपल्याला चूक वाटते त्याला लगेच त्या ठिकाणी हे करायचं. परवानगी देणार का आपण? देणार न परवानगी देऊ नये हे त्या ठिकाणी अयोग्य असेल. मग आता राहिले 3 पर्याय फक्त. तर बघा या ठिकाणी आता पुढील पर्याय बघूया. भावना ओळखण्यास त्यांच्या योग्य प्रकारे मदत करावी, त्यानंतर फक्त बुद्ध्यांकावर त्यांनी लक्ष केंद्रित करावे व त्यांच्या भावनाबद्दल कधीही बोलू नये. तर विद्यार्थी मित्र त्यांच्या भावनांबद्दल कधी बोललो हे असावे नाही. आता भावनिक बुद्धिमत्ता म्हटलेलं आहे. भावनिक मग याच्यातनी IQचा संबंध आला का? नाही. मग यामध्ये बघा भावना ओळखण्यास व त्यांच्या
त्यांना योग्य प्रकारे हाताळण्यास मदत करावी. पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, पहा आता काय, फक्त भावना ओळखण्यात काय त्यांना योग्य प्रकारे जर मदत केली तर काय होते बघा, तर भावना ओळखण्यास त्यांना योग्य प्रकारे हाताळण्यास जर मदत केली तर त्यांची जी भावनिक बुद्धिमत्ता आहे ती त्या ठिकाणी वाढते. विद्यार्थ्यांची भावनिक बुद्धिमत्ता त्या ठिकाणी वाढते. पुढचा प्रश्न बघा, बालकांमध्ये नैतिकता मोरॅलिटी विकसित करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे? कठोर नियम आणि शिक्षा, नैतिक मूल्यांवर आधारित चर्चा व आणि उदाहरणे, फक्त नैतिक गोष्टींवर भाषणे देणे की पुस्तक वाचणे. बघा, बालकांमध्ये नैतिकता विकसित करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक तो म्हणजे नैतिक मूल्यांवर आधारित चर्चा आणि उदाहरणे. ओके, त्यामुळे पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. बघा, नैतिक मूल्यांवर आधारित चर्चा आणि उदाहरणे केल्याने काय होते, तर नैतिक मूल्यावर चर्चा आणि उदाहरणे या मुलांमध्ये काय ते योग्य अयोग्य याबद्दल समज विकसित करतात. ओके, काय होते, मुलांमध्ये योग्य आणि अयोग्य याबद्दल समज विकसित होतो. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. सोबतच या व्हिडिओला आपल्या सर्व व्हॉट्सअप ग्रुप्सवरती शेअर देखील करायचं आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, बालकांच्या सामाजिक विकासावर परिणाम करणारा सामाजिक विकासावर खालीलपैकी कोणत्या घटकाचा सर्वात कमी परिणाम होतो? बघा, सामाजिक विकासावर सर्वात कमी परिणाम करणारा घटक या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. कुटुंब, शाळा, सामाजिक व आर्थिक स्थिती की शरीराची उंची. आता विद्यार्थी मित्र, या ठिकाणी जे आहे सामाजिक विकासावर कुटुंब परिणाम करते, शाळा करते, सामाजिक व आर्थिक स्थिती देखील करते. शरीराची उंची हा सामाजिक विकासावर परिणाम करत नसतो. ओके, त्यामुळे पर्याय क्रमांक ड शरीराची उंची हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, शरीराची उंची जी आहे ही थेट सामाजिक विकासावर परिणाम करत नाही, तर शरीराची उंची हा शारीरिक विकास संदर्भात घटक झाला. ओके, शरीराची उंची जो आहे हा शारीरिक विकासासंदर्भात घटक बनले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता अहंकारी इगोसेंट्रिक विचार नाही? दुसऱ्याचे मत विचारात न घेणे, फक्त स्वतःच्या दृष्टिकोनातून विचार करणे, स्वतःचे विचार इतरांवर लादणे, इतरांच्या भावना आणि गरजा समजून घेणे. काय असणार आहे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर? विद्यार्थी मित्रो, या प्रश्नाचं योग्य असं उत्तर काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे इतरांच्या भावना आणि गरजा समजून घेणे. ओके, हा त्या ठिकाणी इगोस्टिक अहंकारी विचार नाही आहे. बाकी दुसऱ्यांचे मत विचारत न घेणे हा देखील अहंकारी भावना आहे. ओके, फक्त स्वतःच्या दृष्टिकोनातून विचार करणे हे देखील अहंकाराचे लक्षण आहे. स्वतःचे विचार इतरांवर लादणे हे देखील अहंकाराचं लक्षण आहे. ओके, बघा, हे सर्व घटक ज्या व्यक्तीमध्ये दिसतात त्या व्यक्तीमध्ये अहंकार आला असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. ओके, ती व्यक्ती काय आहे? इगोस्टिक आहे, ती व्यक्ती अहंकारी आहे. ओके, क्लिअर आहे सर्वांना? बघा, आता इतरांच्या भावना आणि गरजा समजून घेणे म्हणजेच काय, तर हे अहंकारी विचाराच्या विरुद्ध आहे. ओके, जे लोक इतरांच्या भावना आणि गरजा समजून घेतात ते लोक अहंकारी नसतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता अभ्यासक्रम आराखडा NFC NCF 2005चा एक भाग नाही? ज्ञान शारेबाह्य जीवनाशी जोडणे, शिकणे रटाळ करण्यावर भर देणे, परीक्षा अधिक लवचिक करणे आणि अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकापुरता मर्यादित न ठेवणे. तर बघा, यामध्ये शिकणे रटाळ करण्यावर भर देणारा का? नाही. त्यामुळे आपल्याला नाही विचारलं होतं पर्याय क्रमांक ब शिकणे रटाळ करण्यावर भर देणे हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, NCF 2005चा उद्देश काय, तर शिक्षण सोपे आणि आनंददायक बनवणे आहे. ते रटाळ करणे नाही. ओके, ते रटाळ करणे नाही, ते शिक्षण जे आहे हे आनंददायक आणि सोपे बनवणे हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, गणित अध्यापनात आगमनात्मक पद्धत इंडक्टिव्ह मेथड म्हणजे काय? बघा, या ठिकाणी TET पेपर 1 मध्ये जे गणित विषय जो आहे गणितामध्ये गणित CDP मध्ये हा प्रश्न आपल्याला विचारला जातो. अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. ओके, बघा, गणितामध्ये निवळ आपल्याला सूत्रानुसार गणित सोडवणे असं आहे का? नाही. या पद्धतीचे आकलनात्मक प्रश्न आपल्याला उपयोजनात्मक प्रश्न हे आपल्याला विचारले जात असतात आणि याच पद्धतीचे प्रश्न आपल्याला विद्यार्थी मित्र परीक्षेमध्ये येणार आहेत. ओके, त्यामुळे सर्वांनी काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. प्रश्न बघा, गणित अध्यापनात आगमनात्मक सूत्र इंडक्टिव्ह मेथड म्हणजे काय? सूत्रांकडून उदाहरणांकडे जाणे, उदाहरणांकडून पासून नियमांकडे जाणे, केवळ तोंडी गणित शिकवणे की शिकवण्यासाठी फक्त खेळ वापरणे.
काय आहे आगमनात्मक पद्धत कोणती असणार आहे? तर विद्यार्थी मित्रो, उदाहरणापासून नियमांकडे जाणे पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, या ठिकाणी उदाहरणांपासून नियमाकडे जाणे या पद्धतीत विद्यार्थी अनेक उदाहरणे पाहून स्वतः नियम तयार करतात. ओके, या पद्धतीमध्ये विद्यार्थी अनेक उदाहरणे पाहून स्वतः नियम त्या ठिकाणी तयार करत असतात. यानंतर पुढचा प्रश्न बघा, भाषा शिक्षणात वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी सर्वात प्रभावी पद्धत कोणती आहे? बघा, भाषा शिक्षणात वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी सर्वात प्रभावी पद्धत कोणती आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. फक्त उच्च आवाजात वाचन करणे, मनोरंजक आणि विविध प्रकारचे साहित्य वाचायला देणे, प्रत्येक शब्दाचा अर्थ शिकवणे की फक्त व्याकरण शिकवणे? वाचन कौशल्यामध्ये सर्वात प्रभावी पद्धत कोणती असणार आहे विद्यार्थी मित्रो? तर वाचन कौशल्यामध्ये काय आहे तर मनोरंजक आणि विविध प्रकारचे साहित्य वाचायला देणे पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, काय होते तर विद्यार्थ्यांना मनोरंजक साहित्य वाचायला दिल्याने त्यांची वाचनाची आवड जी आहे ती त्या ठिकाणी वाढते. विद्यार्थ्यांना मनोरंजक साहित्य वाचायला दिल्याने त्यांची वाचनाची आवड जी आहे ती वाढते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पर्यावरण अभ्यास EVS या शिक्षणाचे उद्दिष्ट काय आहे? ओके, पर्यावरण अभ्यासामध्ये शिक्षणाचं उद्दिष्ट काय आहे? फक्त वनस्पती आणि प्राण्यांची नावे लक्षात घेणे, पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवणे, केवळ प्रदूषण शिकवणे की फक्त नियम आणि कायदे शिकवणे? तर पर्यावरण अभ्यासामध्ये शिक्षणाचं उद्दिष्ट काय आहे तर पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवणे पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवणे जेणेकरून काय याचं मुख्य उद्दिष्ट आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरणाबद्दल जागरूक करणे याचं काय आणि त्याचे संरक्षण कसे करावे हे शिकवणे आहे. ओके, विद्यार्थ्यांना पर्यावरणाबद्दल जागरूक करणे आणि त्याचं संरक्षण कसं करावं हे शिकवणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते मूल्यमापन विद्यार्थ्यांच्या अध्ययन अडचणी ओके लर्निंग डिफिकल्टीज ओळखण्यासाठी वापरले जाते? सर्वकष मूल्यमापन, निदानात्मक मूल्यमापन, रचनात्मक की स्थानिक मूल्यमापन? तर यामध्ये विद्यार्थ्यांच्या ज्या अडचणी आहेत अध्ययन अडचणी आहेत त्या ओळखण्यासाठी कोणता आहे तर त्या ठिकाणी निदानात्मक ओके डायग्नोस्टिक असेसमेंट हे त्या ठिकाणी असणार आहे. पर्याय क्रमांक ब निदानात्मक मूल्यमापन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, निदानात्मक मूल्यमापन काय करतं यामध्ये काय होतं तर निदानात्मक मूल्यमापन हे विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि कमतरता ओळखण्यासाठी वापरले जाते. पुढील प्रश्न बघा, बालकाच्या शारीरिक विकासावर खालीलपैकी कोणता घटक थेट परिणाम होतो? ओके, बालकाच्या शारीरिक विकासावर खालीलपैकी कोणत्या घटकाचा थेट परिणाम होतो असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. पर्याय बघा, अ राजकीय घटक, बी सामाजिक संबंध, सी पौष्टिक आहार आणि व्यायाम, ड आहे शिकण्याची पद्धत. तर बालकाच्या शारीरिक विकासावर थेट परिणाम करणारा घटक यापैकी कोणता आहे तर पौष्टिक आहार आणि व्यायाम. ओके, कोणता आहे पौष्टिक आहार आणि व्यायाम हा शारीरिक विकासावर परिणाम करतो. तर बाकी इतर जे आहेत विद्यार्थी मित्रो, राजकीय परिस्थिती, सामाजिक संबंध आणि त्याची शिकण्याची पद्धत हे विद्यार्थ्याचा जे आहे हा सामाजिक विकासावरती ओके हा काय सामाजिक विकासासंदर्भात आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर होतं. ओके, बघा काय आहे तर पौष्टिक आहार हा या आणि व्यायामाचा थेट शरीरावर परिणाम होत असतो. पौष्टिक आहार आणि व्यायामाचा थेट शरीरावरती परिणाम होत असतो. विद्यार्थी मित्रो, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी काय करायचं आहे बघा, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. आणि जर तुम्हाला या प्रश्नांची ही PDF हवी असेल ओके प्रश्नांची PDF यापूर्वी आपण आपले जे काही सेशन झाले त्याच्या नोट्स देखील आपल्या यूट्यूब चॅनलच्या ज्या नोट्स आहेत त्या आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेल्या आहेत आणि याची PDF मिळवण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगायचं आहे. धन्यवाद.